नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे अमरावतीमधील। अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील सुरेंद्र तळेगावकर यांच्या मठात अर्पिता नावाची तरुणी आपल्या मावशीसोबत राहत होती। त्या मठात काम करायची। अर्पिताची मावशी अनेक वर्षापासून या मठात काम करायची आणि संसार चालवायची। महाराज तिच्या मावशीकडून इतरही कामे घ्यायचे, पण ती कधीही महाराजांना नकार द्यायची नाही। अर्पिताच्या पालकांनी अर्पिताला विश्वासाने मठात सेवेसाठी ठेवले होते, परंतु काही दिवसातच महाराजांची अर्पिताकडे पाहण्याची दृष्टी बदलली। महाराजांची सेवा करता करता अर्पिताला कधीकधी रात्रीचे महाराजांकडे थांबावे लागत असे। त्यासाठी महाराजांनी अर्पिताकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली। अर्पिताने मावशीला याबाबत बोलायला सुरुवात केली, तेव्हा महाराजांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या। ज्याप्रमाणे आसाराम बापू यांचे कान झाले होते, अगदी त्याचप्रमाणे कान मावशीच्या हातून घडणार होते। काही दिवस निघून गेले। याच काळात अर्पिताचा मामा मठात यायचा आणि सेवा करायचा, त्यामुळे त्यांचा परिचय महाराजांशी चांगलाच होता। अर्पिताच्या पालकांना वाटले, आपल्या मुलीला येथे कोणताही धोका नाही असे त्यांना वाटले। सर्वांवर विश्वास ठेवून अर्पिताचे आईवडील गावाकडे काम करीत होते। इकडे मात्र महाराज अर्पिताची साथ कधी मिळते याची वाट पाहत होते। काही दिवस निघून गेल्यानंतर मावशीने अर्पिताला तयार केले आणि तुला महाराजांच्या सेवेला जायचे आहे असे सांगितले। तेव्हा अर्पिताच्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार नव्हते। महाराजांची सेवा करायची आहे, त्यामुळे ती तयार झाली। मध्यरात्रीच्या वेळी अर्पिताच्या मावशीने सर्व कानोसा घेतला आणि महाराजांच्या रूममध्ये सोडले। पहिल्याच दिवशी महाराजांच्या सेवेसाठी गेलेली अर्पिता घाबरली होती, पण महाराजांनी तिला समजावून सांगितले आणि अर्पिताने पहिल्याच दिवशी महाराजाबरोबर संबंध केले। पहाटेच्या वेळी मावशी महाराजांच्या रूममध्ये आली आणि अर्पिताला घेऊन गेली। जो काही तिच्यासोबत घडलं होतं, त्यामुळे अर्पिताला धक्का बसला होता। ज्या व्यक्तीला आपण महाराज समजत होतो, त्याच व्यक्तीने नको ते कृत्य आपल्यासोबत केलं। त्यानंतर काही दिवस निघून गेले। जेव्हा महाराज बोलवत होते, तेव्हा अर्पिता महाराजांच्या सेवेसाठी जाऊ लागली। याच दरम्यान मठात बाळकृष्ण देसाई नावाचा सेवेकरी होता। याच्या सेवेसाठी सुद्धा मावशीने अर्पिताला पाठविले। महाराजांच्या सेवेनंतर अर्पिता बाळकृष्ण देसाई याची सेवा करू लागली। जो काही प्रकार सुरू होता, गेल्या 3 ते 4 महिन्यापासून सुरू होता। मठातील महाराज आणि सेवेकरी दोघेही अर्पितावर तुटून पडायचे। अर्पिता हे सर्व काही सहन करत होती। तिच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता। काही दिवसानंतर अर्पिताचे मामा मठात आले, तेव्हा अर्पिताने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही गोष्ट त्यांनी महाराजांच्या कानावर घातली। त्यानंतर महाराजांनी अर्पिताला तुला कायमचे संपवून टाकेल अशी धमकी दिली। त्यामुळे अर्पिता शांत बसली। हे सर्व प्रकार रोज सुरू होते, पण मावशीच्या डोक्यासमोर चालू असूनही काहीच बोलत नव्हती। त्यानंतर बराच काळ महाराज आणि सेवेकरी यांनी अर्पिताकडून शरीरसुख घेतल्यानंतर तिचा सख्खा मामासुद्धा तिला शरीरसुखाची मागणी करू लागला। त्यानेही अर्पिताशी शरीर संबंध केले। अर्पिता ही सगळं सहन करत होती। तिच्या आयुष्यात सर्व बाजूने अडचणी येत होत्या। एक दिवस अर्पिताला पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आले। डॉक्टरांनी सांगितले, गेल्या काही महिन्यापासून अर्पिता कोणाशी तरी संबंध ठेवत होती। ज्या मठात ती सेवा करत होती, तिथले महाराज आणि इतर सेवेकरी दवाखान्यात आले। डॉक्टरांना ते बोलत होते। त्यांनी सर्व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। बालकल्याण समितीने डॉक्टर यांना नोटीस पाठवली आणि सर्व प्रकरण उघड झाले। अर्पिताचे पालक पोलीस ठाण्यात गेले आणि इतर तक्रार दाखल केली। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तात्काळ 4ही आरोपींना अटक केली। मठामध्ये तिघांनीही मिळून अर्पिताचा बलात्कार केला। अर्पिताची सख्खी मावशी असूनही तिने हा सगळा प्रकार आपल्या डोळ्याने बघितला, मात्र तिने काहीच केले नाही। तीही महाराजांसोबत सामील झाली। या कलियुगामध्ये लोक नातेगोते विसरत चालले आहे। नात्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।